लक्ष्मी तू तिकडे जा, मी इकडे जातो. ओ लक्ष्मी हे बघा लक्ष्मी तुम्ही दोघांपैकी कोणी माझ्यामध्ये येणार नाहीये. थांबा तरी. अरे मी कशाला जातोय? मी काय म्हणतो? एक मिनिट. आपण बसून प्रश्न सोडवला तर हे बघा, कायद्यानं जीव देणं हा गुन्हा आहे. बरोबर आहे. मी चालले. पण ऐकून तर घ्या. हे बघ, तू एकही शब्द बोलू नकोस. मी चालले. कोण चाललंय? अरे वा, पोहायला चालले? अरे पोहायला नाही, जीव द्यायला चालली आहेत. ओ बाई, जीव देऊ नका. काही पैशांचा प्रॉब्लेम असेल तर तो मी सॉल्व्ह करतो. पैशाचा प्रॉब्लेम? आधी तुझ्या बापाच्या खिशातून रोज तू पैसे चोरतोस आणि मला म्हणतोस. ओ मॅडम, तुमच्याकडे जरा टीव्ही वगैरे रिपेअर करत असेल ना, तर मला सांगा, मी करतो. 6 महिने माझा टीव्ही तुझ्या दुकानात आहे, तो आधी आणून दे. अहो मी काय म्हणतो, हे बघा, मागच्या वेळी तुमच्या एका माणसाला फ्री मध्ये पोहोचलो होतो की नाही मी? दुसऱ्या टायमाला माझा सासरा वारला, त्याच्या बॉडीचे 100 रुपये घेतले नाही. घेतले. मी चालले. जरा मी पण बघतो कसा जीव देते ती. मी जीव द्यायला आले नाही. सकाळपासून बोलताय ना मी जीव देणार म्हणून ही वीर खरंच खोल आहे का नाही ते बघायला आली. एक वेळा पडलास तरी आयला नको. आहो दादा, त्यांना नाही आवडत तर कशाला पिता दारू? अरे मी दारू पितो म्हणून तिला राग येत नाही. नाही नाही झालं, मी दारू सगळी पितो आणि तिला ठेवत नाही म्हणून राग येतो. नो नेटवर्क. हॅलो काका, एक फोन करू का? काका फोन करू? काय ग मुली, कुठून आलीस? नाही, मुंबई का पुन्हा? मुंबई. वाटलं तरीच एवढी नखरेबाज दिसते. काय हो, तुम्ही नेहमीच एवढे वाकडे बोलता का हो? मला वाकडा नाही म्हणायचा, सांगून ठेवतोय. वाकडाजी, एक फोन करू? कर. मला वाकडा नाही म्हणायचं. ओके फाईन. हा लागला. हॅलो, हा मामा, विद्या बोलतीये. अगं 4-5 गावं हिंडले पण इथे काय मोबाईलला नेटवर्कच नाहीये. हो ग, प्रोजेक्ट चांगला मिळालाय पण काहीतरी खबर मिळायला पाहिजे, समथिंग स्पेशल. मी ठीक आहे, मी घेईन माझी काळजी. आता चल ठेव, बिल खूप वाढतंय. वाकडे काका बघतायत बघ माझ्याकडे, चल ठेव, बाय. काय पाहिजे तुम्हाला स्पेशल? आमच्याकडे स्पेशल चहा मिळतो. तसं नाही हो काका, काहीतरी भयंकर, जादूटोना, चमत्कारिक असं काहीतरी. चमत्कार बघायचा आहे? एक काम करा, ती तुमची बॅग आहे ना, ती इथे ठेवा आणि थोडं 2 मिनिटासाठी बाहेर जाऊन या. आल्यानंतर बघाल तर बॅग गायब आहे की नाही. चमत्कार. काय हो काका? आमच्या गावात एक मोठा चमत्कार आहे. वासू म्हणजे? त्याच्या नाकात एक्स्ट्रा पॉवर आहे. अहो, तो नुसत्या वासाने माणसं ओळखतो. अहो मग आपण इथे काय करतोय? चला मला वासूची ओळख करून द्या. चला चला चला, वासूची ओळख करून द्या. पण त्याच्या आधी एक स्वीटचा फोटो तुमचा. काढ काढ. पोज द्यायची. हा, ऍक्शन. हुशार आहेस मुली. माझा फोटो सरळ येण्यासाठी तू आडवा कॅमेरा पकडलास. करेक्ट आहे.
वाव हा. दॅट्स ग्रेट अजून सांगा ना तुमच्या वासूबद्दल अगं वासू अहो सावकाश पाणी जरा तिकडून चला नेहमीच पडतो तू तू सावकाश चाल ये इकडे. हा सांगा ना वासू हा खरोखर चांगला पोरगा आहे. हा? अगं एवढंच कशाला, अगं त्याला कुठेही गडबड वाटली किंवा नुसता वास आला हा. की त्या माणसाच्या नुसत्या वासावरून ओळखतो. हो वाकड्या बघा हाच तो वासू. वासू हा आणि ती त्याची आई. नमस्कार हा नमस्कार. अगं गावातले सगळे लोक याला कुत्रा म्हणतात. काय प्रेमाने प्रेमाने. आणि याला वाकड्या म्हणतात. वासू प्रेमाने. ते माझी चेष्टा करतात तेव्हा चालतं. अरे या मुलीला घेऊन आलोय तुझ्याकडे. तुम्ही हे पण काम करता. अरे बाबा हिचं तुझ्याकडे काही काम आहे. मी जरा बोलू का काय बोलायचंय? वासू मला ना तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. मी तुमच्या सिक्स सेन्स बद्दल अजब शक्तीबद्दल खूप ऐकलंय. प्लीज मला इंटरव्ह्यू द्याल. माझा फोटो काढायचा नाही आणि मी इंटरव्ह्यू सुद्धा देणार नाही. का नाही देणार? मुंबईच्या पेपरमध्ये तुमचं नाव छापून येईल. वास घेणारा वासू म्हणून जगप्रसिद्ध व्हाल तुम्ही. वाय डोंट यू अंडरस्टँड? मला तेच तर नकोय. अख्खं जग मला कुत्रा म्हणून ओळखेल. अहो नाही तसं होणार. उलट सगळं जग तुमच्याकडे कौतुकाने बघेल. वाकडे काका तुम्हीच सांगा ना यांना. मी वाकड्या नाही. ओ आय एम सॉरी. मग नाव काय आहे तुमचं? माझं नाव विष्णू पंत. समजलं? बरं ठीक आहे. विष्णुपंत वाकडे काका. तू चालती हो. अरे असं चिडतोस का वाकड्या? वाकड्या तुम्ही सुद्धा. अहो वासू गेला. तो जाऊ द्या. हे बघ मुली, तू माझा वाकडा फोटो, आपला वाकडा नाही सरळ फोटो दिल्याशिवाय इथून जायचं नाही. समजलं? मी चालतोय. बरं ठीक आहे निघते मी. अगं निघते मी म्हणायचं नसतं, येते मी म्हणायचं असतं. येते मी. कुठे निघालीस? बघते एखादं राहण्यासाठी लॉज वगैरे. लॉज? अगं हे गाव म्हणजे काही मुंबई नाही. इथं लॉज वगैरे काही नसतं आणि एकट्या दुकट्या मुलींनी लॉजवर राहायचं नसतं. अरे बापरे, मग मी राहू कुठे? तुझं काम पूर्ण होईपर्यंत तू इथंच राहायचं. इथे? अहो पण नाही नि बिन नाही. ती बॅग ठेव आणि इथंच राहायचं. थँक्यू सो मच. एकदा कार्यक्रम करायचं ठरलं ना आता बस मग सगळं व्यवस्थित करूया आणि दांड्या कोणी मारायच्या नाहीत. हा एक रे कसला तरी वास येतो इथे. तुझाच असेल. हे चला. अरे ते जाऊ दे, काय झालं ते तर सांग. हा आधीच इतके प्रॉब्लेम चालू आहेत त्यात आता ही आली आहे. ए कोण आहे ती? ए ती दिसायला कशी आहे रे? अगदी तुझी सख्खी बहीण वाटेल अशी. बरं मला सांगा, ती इंटरव्ह्यू मागते माझ्याकडे, मी काय करू? अरे मग देऊन टाक ना इंटरव्ह्यू. हा. अरे पेपरात छापून येईल. हा आणि फेमस होशील फेमस. अरे मला तेच तर नकोय ना. आधीच एकतर गावात मला कुत्रा म्हणून ओळखतात, त्यात इंटरव्ह्यू दिल्यानंतर इंटरनॅशनल कुत्रा म्हणून ओळखतील. हाडाचा कलाकार आहेस तू रे. तो बोलतोय ते बरोबर आहे ना. ते सगळं जाऊ द्या, मला सांगा वर्गणीचं काय केलं? ए माझ्याकडे 20 रुपये जमा झाले. 20 रुपये आणलेत. अरे 20 रुपये काय होणार आहे? काय होणार 20 रुपये? देवी माता रागवेल नाही का आपल्याला? हा. हे अरे गप्प बसा रे. हे बघा मी जास्तीत जास्त पैसे आणण्याचा प्रयत्न करतो. हा. काय आहे ना मित्रांनो, हल्ली माझे बाबा पॉकेट बाहेर ठेवतच नाही. काय? नाही, नाही बरं ते जाऊ दे. माझ्याकडे 500 रुपये आहेत. आईला 500. कुठून आणलेस? कोणाला सांगू नको हा? नाही सांगणार. काल ना पोस्टमॉर्टम साठी एक प्रेत आलं होतं, त्याच्या खिशातलेच काढले. अरे वेळ आहे का? अरे प्रेत काय बोललं नाही का तुला? आ? अरे म्हणजे कोणी बोललं नाही का तुला? हा मग असं बोल ना. अरे पण नाटक कुठलं करायचं या वर्षी? शोले करूया शोले. Yes. शोले. मी धर्मेंद्राचा रोल करणार. ए मला सारखा सारखा बोलू नका. मी गब्बरचा करणार. ये हात हमको दे दे ठाकूर. नको नको, त्याच्यापेक्षा तू बसंतीची घोडी होती ना धन्नू, तिचा रोल कर. ए त्यापेक्षा आपण महाभारत करूया का? महाभारत. रामायण राम. अरे अरे रामायण करूया म्हणजे कसं सॉलिड आणि हिट. पण सीतेचं काम कोण करणार? ए ती आपल्या बाजूची लता आहे ना, तिलाच करूया ना सिद्धा. नाही नाही, ती टीव्ही झाल्यासारखी वाटेल. अरे रावणाने पळून नेली ना म्हणून बारीक झाली असं सांगूया. आणि शिरपणकाचे काय? तिचा रोल तूच कर, नाहीतरी तू राक्षसारखा दिसतोस. ए, मी काय म्हणतो, आपण इथून सर अकुबाईकडे जाऊया आणि तिथे जाऊन ते काय ते ठरवूया. ओके. आता अक्कूबाईकडे कशाला? अरे ती पूर्वी तमाशात होती आणि तिच्याकडे भरपूर मुली असतील असं मला माझ्या बाबांनी सांगितलं. असं, म्हणजे याचे बाबा पूर्वी तमाशा बघायला जायचे नाही. ए बाबा ए बस कर आता, बंकच बस झाली. आपण आता अकुबाईकडे जाऊया. हा? चला बसा गाडी. चला. ए आय. ए, कंडक्टर, चल. चल ग बस रे. बोलू कसं माझ्याशी? काय पण बोलतो. हाय. हा? आता काय झालं? आता वासाला तुला परत? नाही रे बाबा, ती बघ ती समोर उभी आहे. कोण?
अरे तिकडे बघा. ए, ती बघते बघते. बघू दे, चला, चला, चला. असू दे. अरे चल ना, ए, interview. चला, चला. अरे हात सोडा यार. चला चला फालतूपणा नको. नाही. हा बोला. यांचा घ्या. कसा नाही देणार? बच्चू, तुला तर इंटरव्ह्यू द्यावाच लागेल. हो, दिगू काका. अरे, चला, हो, दिगू काका. चला. दिगू काका. हो, दिगू काका. हो, दिगू काका. कुठे, कुठे? अक्कू काकू कुठे? का रे? त्यांच्याकडे एक काम आहे. हो. काय काम आहे तिच्याकडे? हा. आम्हाला नाटकासाठी म्हणजे सीतेच्या रोल साठी एक मुलगी पाहिजे होती. दात काय करताय? अरे अक्कू काकू सीता करणार? अरे ती तर कैकईच्या रोलला फिट आहे. अहो, असं कसं? अहो तसं नाही, मग त्यांच्या ओळखीने एखादी मुलगी मिळू शकते ना. ह्या हम्म. तिच्या हा. तिची कसली आली ओळख? हा? अरे तिच्यापेक्षा माझी ओळख लई भारी आहे. काय आहे? ही तुमची अक्कू काकू आहे ना? हा. ती सुद्धा तमाशातूनच गिफ्ट मिळाली मला. गिफ्ट? हा. गिफ्ट बायको म्हणून? अरे मग काय, हा. नुसतं एक नाही, मग? एकावर एक फ्री. मुलगा पण सोबत होता. हो काय सुरत काढलेलं की काय? अरे तिचा नवरा आला होता. तो म्हणाला ही माझी बायको घ्या, हा. सप्रेम भेट म्हणून. बरं बाबा. कमाल आहे. अशा काय रे वसाळ्या गज बघता माझ्याकडं? हा? हे बघा, काडीमोड झालेल्या बाईशी लग्न करण्यात कधी फायदा असतो. हा. कसं काय? हा. बाई आपल्याला घाबरून राहती हा. आणि अख्ख्या घरामध्ये आपला दरारा राहतो. बघायचं तुम्हाला? हो. बघा दाखवतो. ए, अक्कू! कुठे आहेत? कोण नाही? नाही ऐकायला गेलं नसेल ना. हा, हा. पुन्हा एकदा. जरा जोरात. हा. ए, अक्कू! अरे, पळू नका. दरारा दरारा दरारा. काय हो काय चाललंय तुमचं असं? हा खुसूर फुसूर खुसूर फुसूर काय नाही, शपथ. ए, काय नाही कसं? काय नाही कसं? काय तरी शिस्त एवढा नक्की. हा. आणि हे काय हो? हे तुमचं थोबाडाचं चोरट्यावानी का? ए पोरानो, हा. काही सांगू नका रे तिला. तुमची शपथ. ए, हा. काय काय म्हणला सा? कशा बोलवतात ते तुम्हाला? काय इकडे ए, हा. इकडे आधी. जा ना. हा? जा, जा, जा. आता इकडे येता की? अरे नको. जा, जा. ए, चल बाजूला. अरे हो, जा, इकडे जा. नुसतं खाऊन खाऊन अरे. वेड्यावानी माजल्यात. हा? मी काय म्हणते? हा? मी काय अहो इकडे बघा. हा? मी काय म्हणते? 2 दिवसाची कापडं राहिली आहेत धुवायची आणि भांडी बी राहिली आहेत घासायची. बर. कोण घासणार? आणि त्या पोरांसंग ते टवळ्या का करायचं सोडून द्या आणि ती कामं आधी आटपा सगळी. बर. काय दरार आहे? बरं बरं काय? हा? आणि कोण करायची ही सगळी कामं? हा? कोण करायची? मग समधी आठवतो एका हा. झटक्यात. मग ते हे काय दिगू काका? काय म्हणाल्या काकू? ते आपलं ते हे हा हा. ती ना ती सिनेमाला जायचं म्हणत होती. आता ह्या म्हातारीला कुठं घेऊन जायचं सिनेमाला? कळलं ना तुम्हाला काय म्हणाली ती? काय म्हणाली? भांडी कशाचं? कपडे धुवायचे. गादी पुसायची. काय दरार आहे काका? वा. ते ऐकलंय तुम्ही सगळं? एवढ्या जोराने कोकलत होती काय? मग काय ठरलं काका? काही नाही, तुम्ही असे असे कडेकडेनं पुढे व्हा. मी आलो काम उरकून. या या या. येतो. चला चला रे. काय आपणच भेटलो यांना. बोलतोय? चला रे चला. हो काका. थोतरीत मारीन. हळू बोल ना जरा. आतमध्ये आहे ना ती? हो काका, बाहेर कधी येणार आहे? अर्धा तास झाला. हा. अहो काका, बाई कधी येणार आहेत? हो. ही तर त्या सिनेमात काम करणाऱ्या नटीपेक्षा जास्त वेळ घेते. अरे जरा धीर धरा ना. ती आत नट्टापट्टा करत असत. म्हणजे मेकअप ही काय घुंगरांचा आवाज येतोय. हो रे. घुंगरू बांधते वाटतं बाई. म्हणजे ती येणार. येस. ए ही बाई तमाशात काम करते म्हटल्यावर खूप चिकणी असणार ना. हो किती उशीर काका, बोलवा ना तिला. अरे दिग्या, किती दिवसानं रे येतोयस तू? ए बघू नका रे. नाही बघत. अरे तमाशात यायचं बंद केलंस म्हणजे म्हातारा बितारा झालास की काय? ए ऐकू नका रे. आणि अरे याच्या पूर्वी तू आमच्या बारीवरच मुक्कामाला असायचा असणार रे. काढू नका. नाही काढत. अरे तुम्हाला नाही हिला सांगतोय. हे हा?
अक्कूबाईचा नवरा खूप शौकीन दिसतोय. तू दिलेले तोडे मी अजून सांभाळून ठेवलेत हा. हे हळू बोल ना चंपे. त्या पोरांसमोर माझी काही इज्जत काढते का? पोरं ही आता आणि कुठली पोरं आली? पहिलंच एक आकुबाईचं पोरगा आहे ना व? अगं चंपे, ही आपल्या गावची पोर आहेत ना. हा. त्यांना नाटक करायचंय. त्यांना नाटकात हिरोईन पाहिजे म्हणून आपल्या चमेलीला आपल्या अरे किती लपडी या माणसाची. बघ ना. तुझ्या चमेलीला हिरोईन म्हणून मी त्यांना सुचवलंय म्हणून त्यांना घेऊन आलो मी तुझ्याकडं. चमेली कुठं आहे? ती येईलच एवढ्यात. पण आधी मला सांग, मागच्या टायमाला उसनं घेतलेलं 100 रुपये कवा देणार? ते नंतर बोलूया ना. असं कसं नंतर? आकुबाई माझ्या तमाशात काम करायची, तिला तू पळवून नेलंस, तिच्याशी तू लगीन केलंस, लग्नाला बी बोलवलंच नाहीस आणि त्याच टायमाला घेतलेले 100 रुपये बी दिलंच नाही. अरे चंपा, माझी बाई ती. अगं हे सगळं नंतर बोलू, आधी मुद्द्याचं बोलू. यांच्या नाटकात मी त्या चमेलीला सीतेचा रोल देणार. कुठे आहे चमेली? अरे हा काय नसतो. ही माझी मुलगी चमेली. ये चमेली. आता नको नंतर. ह्यांच्या नाटकात तुला काम करायचं. कुठला रोल आहे? मी काय पण करू शकते. देवदास मधली ए शिवी द्यायची नाही. माधुरी दीक्षित. हम दिल दे चुके मधली उद्यापर्यंत बोलेल ती. ऐश्वर्या राय. अहो पण तुम्ही अशा अरे मी कशाला तोत्र बोलतोय. अहो, तुम्ही तर तोत्र बोलता मग नाटकात काम कसं करणार? एक क्वार्टर मारली की स्पष्ट बोलते मी. म्हणजे ऑर्डर पण द्यायची. तुम्ही काय बी काळजी करू नका, ती एकदम चिकनी सीता उभी करल. अरे पण मला नाही चालणार ना. राम मी आहे, तिची हाईट बघ, माझी हाईट बघ, असं बोलावं लागेल मला. एक रे. हा. पैशाचा विचार ना. पैसे किती? एका नाईटचे 1000 रुपये लागतील. 1000 रुपये? थोडे कमी करा ना. 100 रुपये देऊ. डायरेक्ट एक पूज्यच कमी. हा तेवढंच बजेट आहे. हो ए काय नटी म्हणजे काय? बाजारातला भाजीपाला वाटला काय तुम्हाला? बाई तुमचं पण नको आमचं पण नको, मधलं काहीतरी बोला ना. 500 रुपये हिच द्यायचं ठीक आहे. आणि माझं बी 100 रुपये द्यायचं. हा ते ना ते हे. हा, चला. अरे अरे अरे, तिला तर सोड. बाय स्वीटी.